उंदराची मावशी मांजर अशी त्यांची भूमिका सुषमा अंधारे. उंदराची मावशी मांजर अशी भूमिका ही भावना गवळी यांची झाली आहे. 5 वेळा मातोश्रीने तुम्हाला खासदार केलं, तुम्ही काय दिलं? मला ही शिंदे यांनी आमदारकी दिली असती, पण आम्ही प्रामाणिक आहोत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणी बोट दाखवत असेल तर त्यांचा समाचार घेतला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एक माणूस विरोध करतो म्हणून 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू नका, जरांगे पाटील. एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणाने गडकरी रंगायतन दुमदुमले. एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही 6 कोटी मराठ्यांना वेठीस धरू शकत नाही. आपण कोणाचे नाव घेत नाही, लायकीही नाही, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी भुजबळांना टोला लगावला. मराठा आरक्षणासाठी दिलेले 29 पैकी 28 राजीनामे नामंजूर. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींनी आपले राजीनामे दिले आहेत. यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सदस्य अशा अनेक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. एकट्या फुलंब्री तालुक्यात 29 जणांनी आपला राजीनामा दिला आहे. या 29 जणांपैकी तब्बल 28 जणांचे राजीनामे नामंजूर झाले आहेत. काँग्रेसला 20 पेक्षाही कमी जागा मिळतील, केसीआर यांचा दावा. काँग्रेसला तेलंगणात विधानसभेच्या एकूण 119 पैकी 20 पेक्षाही कमी जागा मिळतील. मोठ्या बहुमताच्या आधारे भारत राष्ट्र समिती सत्ता राखेल असा दावा त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि BRSचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी केला. राज्य सरकार मराठा समाजाला खोटी आश्वासने देत आहे, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. ओबीसी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. असे असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर थेट हल्ला चढवत राज्य सरकार मराठा समाजाच्या भावनांशी खेळत असून त्यांना खोटी आश्वासने देत असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. कोण कुणाच्या बेडरूममध्ये, बावनकुळ्यांच्या कॅसिनोतील फोटोवरून शिरसाटांची राऊतांवर टीका. कुणाचे कुणाशी संबंध आहेत आणि कोण कुणाच्या बेडरूममध्ये गेला हे राजकारणाचे विषय असू शकत नाहीत. संजय राऊतांची मानसिकता ढासळली आहे हे आता निश्चित झालं आहे. त्यांनी आता स्वतःचा उपचार करून घ्यावा असा टोला शिरसाट यांनी लगावला. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू. आरक्षण दिल्याखेरीज सरकारची सुटका नाही. आरक्षण देण्याकरिता विशेष अधिवेशनाची गरज नाही. योगायोगाने हिवाळी अधिवेशन आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात केले. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं, निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार निलेश लंके यांनी पवार कुटुंबियांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा. एकनाथ खडसे, मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ, अशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे. यावेळी संकटमोचक म्हणून नावारूपाला आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनीही यातून मार्ग काढावा, आपला शब्द पाळावा, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.